मित्रांनो, हे तुमच्याशी बोलताना, सांगताना, सत्य कथन करताना मला काय फार बरं वाटतंय असं नाही. खरं म्हणजे वाईटच वाटतंय. पण कदाचित मी तुम्हाला काय घडलंय किंवा काय घडतंय हे सांगितल्यावर तुम्ही म्हणाल, की "अनिलजी, यात तुम्हाला वाईट वाटण्यासारखं काही नाहीये." हे आपण बोलत नव्हतो. एक दुःखाचा पिरियड होता, दुखवट्याचा पिरियड होता. सुनेत्रा देवींनी नुकतंच सूत्र एका विशिष्ट परिस्थितीच्या दबावात हातात घेतलेली होती आणि त्यावेळेला या प्रकारच्या शंका उपस्थित करणं देखील औचित्याला धरून झालं नसतं. परंपरेला, संकेतांना धरून झालं नसतं. म्हणून आम्ही बोललो नाही. आमच्या मनामध्ये आला होता हा विचार आणि तो तुम्ही जे बोलत होता काही वेळेला, की नाही सुनेत्रा देवी घेतील ताबा, सुनेत्रा देवी पक्षावर पकड निर्माण करतील, प्रशासनावर पकड निर्माण करतील आणि काही काळजीचं कारण नाही. अजितदादांची उणीव आणि पोकळी तर कोणीच कुठेच कशीच भरून काढू शकत नाही. पण शेवटी अ, ठीक आहे ना, तुम्हाला त्या उंचीचा माणूस नाही मिळाला तरी कुणीतरी रिप्लेसमेंट तर बघावी लागते. आता कसं झालं, की आता अ, कुणाला करणार? 2 गोष्टी होत्या. एक तर पब्लिक सेंटिमेंट ते दादांबरोबर जे होतं, ते काही प्रफुल्ल पटेल बरोबर जोडू शकत नाही. तो दलाल आहे. उघड आहे ना, तो व्यापारी माणूस आहे. तो ते अदानी आणि अंबानीच्या मध्ये बसून जे करत होता ना, त्यांच्याशी गप्पा मारत होता, तेच त्याचं मानसिकता आहे. तीच त्याचं स्थान आहे. त्याच्याकरताच तो प्रसिद्ध आहे. तो दलाल आहे दिल्लीतला. मोठे जे दलाल आहेत दिल्लीमध्ये, ते दिल्लीतले दलाल या विषयावर आपण करूया काहीतरी. बोलूया कधीतरी. त्यांची नावं घेऊन बोलूया आपण. तर हा मोठा दलाल आहे आणि तो सर्वपक्षीय दलाल आहे. तो सर्वपक्षीय. तर तो दुसरा एक अहमद पटेल म्हणून होता काँग्रेसचा, आता वारला तो. पण तोही दलालच होता. हाही दलालच आहे. दलालावर विश्वास ठेवू शकत नव्हते. तटकरे मर्यादित माणूस आहे. तटकरे रायगडच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वगैरे म्हणून शोभणारा माणूस आहे. तो काय असा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून वगैरे पण त्याची काही गरिमा, करिश्मा काहीतरी महाराष्ट्रामध्ये दादांच्या मदतीला असा खांद्याला खांदा भिडून वगैरे असलेला कोणीतरी सरदार त्यांचा, अशी इमेज नव्हती. साधं स्वतःच्या आदिती तटकरेचं मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद याच्यात गुंतलेला माणूस. त्यामुळे त्यालाही करतात. भुजबळांचे प्रॉब्लेम आहेत. त्यांची बॅकग्राऊंड सगळी डागाळलेली आहे. प्रकृती ठीक नाहीये. म्हणजे असं कोणी नव्हतंही. असं जर तुम्ही म्हणाल, की ह्याला का नाही केलं, त्याला का नाही केलं, तर याला का नाही आणि त्याला, ह्याला आणि त्याला कोणी नव्हतंच. त्यामुळे मग एक प्लस पॉइंट होता की त्यांची पत्नी आहे. आणि आपल्याकडे कसं आहे, की भारतामध्ये आमदार, खासदार कुणीही गेला, की त्याच्या पत्नीला तिकीट तर देतातच. त्याला काही अपवादच नाही. बायको नसेल काबिल किंवा अगदीच हे नसेल, तर भावाला देतात. मुलीला तर देतातच देतात. मुलाला देतात, जावयाला देतात. कुणीतरी एक नातेवाईक बाबा त्या घरातला घ्या आणि त्याला तिकीट द्या, म्हणजे फारसे प्रश्न उद्भवत नाही. तर सुनेत्रा देवी खासदार झाल्या. त्याच्या आधी त्या स्थानिक पातळीवर काम करत होत्या. पण कसं आहे, की ते अ, ग्रामपंचायतीमध्ये किंवा सरपंच लेव्हलवर काम करणाऱ्या माणसाला एकदम डायरेक्ट मध्ये टप्पे आहेत ना. शंकरराव चव्हाण पण सरपंच होते. विलासराव पण सरपंच होते त्यांच्या गावचे. पण मध्ये टप्पे होते ना. मग जिल्हा परिषदेत गेले, नगराध्यक्ष झाले, मग आमदार झाले, मंत्री झाले, मग केंद्रीय मंत्री. असं म्हणजे प्रवास आहे, अभ्यास आहे, अनुभव आहे. पण ह्या खासदार झाल्या त्याही योगायोगाने झाल्या. दादांनाही, अजितदादांनाही घराबाहेर कुणाला करायचं हा प्रश्न पडला. शेवटी असं आहे, की पवारांची एक घराणेशाहीची परंपरा आहे. त्याच्यामुळे घराण्याबाहेर त्यांनी शरद पवारांनी विचार नाही केला म्हणून आपण म्हणतो. पण अजितदादांनी शेवटी बायकोलाच केलं. तर ठीक आहे. त्यानिमित्ताने त्यांचा राष्ट्रीय परिचय झाला. एक माहिती झाली लोकांना. आता गंमत अशी आहे, की अ, प्रशासकीय अनुभव एका कुठल्यातरी कारखान्याचा किंवा मार्केटिंग कमिटीचा वगैरे हा काही राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून उपयोगी पडणारा नाही. आणि त्या एक ना ती माऊली, त्यांना मी काही दोष देत नाही. ती माऊली आहे आणि ती अजितदादांची सावली होती. याच्या पलीकडे त्यांना स्थान
आपण एक आदर म्हणून देऊया, पण कर्तृत्व ज्याला म्हणतात, नेतृत्व, विशेषतः कर्तृत्वापेक्षा नेतृत्व, तसं कुठे सिद्ध नाही झालं आणि कुठे कसाला पण लागलं नाही. गावातल्याच 15,000 बायकांचे संसार सांभाळणं याच्यामध्ये काही कसाला लागत नाही. त्यांना नोकरीची गरज होती. त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी द्यायला अवेलेबल होतं. त्याने ते मॉडर्नीकरण केलं वगैरे, ठीक आहे. शी वॉज नॉट ए प्रशासक ॲज सच. ॲक्ट जे लागतं ते नव्हतं. राजकीयदृष्ट्या सुद्धा कसं आहे, की अजितदादाच सगळं करत होते. त्यांना काय करायला लागत होतं? काही नव्हतं. आता गंमत अशी आहे, की त्या काल राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. पण इंदिरा गांधींनी सूत्र हातात घेणं, इव्हन सोनिया पण आधी वाटलं नव्हतं, पण नंतर त्यांनी पण हे केले. पण त्याही कसं आहे, की राजीव गांधीच्या काळामध्ये त्या तिथे ॲक्टिव्ह होत्या त्या ह्याच्यामध्ये. राहुल तर लहानपणापासून, प्रियांका हे पाहतच आलेले होते. पण त्या घराण्याशी, गांधी घराण्याशी तुलना तुम्ही यांची करू शकत नाही. आता सुप्रिया बघा ना, कुठे शरद पवार, कुठे शरद पवार, कुठे शरद पवार आणि कुठे सुप्रिया. सुप्रियाचं क्वालिफिकेशन काय आहे आजही? ऑनेस्टली, पप्पांची लाडकी मुलगी याच्या पलीकडे सुप्रियाचं काय स्थान आहे मला सांगा? मान आहे तिला, सन्मान आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे. पण हे सगळं परावर्तित आहे. सूर्यकिरणांनी चंद्र प्रकाशित होतो तसं केवळ बाबा तिथे म्हणून मुलीचं चाललंय सगळं, स्वतःचं काही नाही. आता इथे असं आहे, की राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या आव्हानाचा काळ आहे. फडणवीसांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र काबीज करण्यासाठी चंद्रकांत दादा पाटीलांना शक्ती द्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या संपूर्ण अजितदादांची राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातून संपून तिथे भाजप पसरवणं हे त्यांचं काम आहे. एकनाथ शिंदे पश्चिम महाराष्ट्रामध्ये घुसल्याच जमा आहेत. तेही अजितदादांची पोकळी पश्चिम महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या भरून काढणार. यांच्याकडे सुनेत्रा देवींकडे ते आबकारी बेकारी आता दोन्ही फालतू खाती आहेत. त्या खात्यामध्ये काही दम नाही, त्यात काही कर्तृत्व पण नाही. महसूलसारखं खातं मिळालं असतं, कलेक्टर वगैरे हे आले असते, थोडा कस लागला असता, ते पण नाही. तर मला एकूणच असं वाटतं, की जय आणि पार्थ सुद्धा असे काही फार, जय तर ॲक्च्युली पॉलिटिक्समध्ये नाहीच आहे. तो बिझनेसमन आहे तो. त्याचं कॉर्पोरेट हे आहे. पार्थ आहे, पण पार्थ अजून मॅच्युअर नाही. शरद पवार तर त्याला कवडी मोलात घेत नाही, पण एकूणही त्याचं असं पक्षावर पकड असं नाही. त्यामुळे मला डावाडौल दिसतंय. सुनेत्रा देवींची पुण्याई म्हणजे दादांची जी पुण्याई तेवढीच आहे. त्यांची स्वतःची पुण्याई निर्माण व्हायला फार अवघड आहे. फार मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे एकदम अपेक्षा ठेवू नका. राजकीय नका आणि प्रशासकीय नका. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. भवितव्याबाबत काळजी वाटावी अशी स्थिती आहे. एवढंच मी सांगतो. आणखीन तपशील नंतर. धन्यवाद.